हाय, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तर असेच बरे राहा, स्वतःची काळजी घ्या. कारण आयुष्याला काही वन्स मोर नाही आहे. आणि इतके दिवस विचित्र आलेले आहे की ताटावर जर बसला आपण तर घाससुद्धा तोंडात जाऊ शकत नाही, एवढी परिस्थिती बेकार झालेली आहे. किंवा मग समजा कुठून आपण ड्युटीवरून निघालेलं आहे तर घरी पोहोचूच असा सुद्धा विषय नाही आहे. कारण कधीही काही होऊ शकतं. तर असंच सकाळी सकाळी एक प्रकार घडलेला आहे. आणि सकाळी 7 वाजताच फोन आलेला होता. तर विषय असा आहे की मागच्याही वर्षी तोच प्रकार घडला ह्याच दिवसामध्ये, आणि ह्याही वर्षी तोच प्रकार घडला. तर नेमकं कसली काय अडचणी काहीच सांगता येत नाही. कारण सकाळी सकाळी जेव्हा फोन आला तेव्हा तर पायाखालची जमीनच हादरली. तर विषय असा झाला की मागच्या वर्षी नवरात्र बसायला 3 दिवस बाकी होते आणि तेव्हाच लहान्या भावाचा ॲक्सिडेंट झाला होता. आणि डावा हात आणि उजवा पाय तर फ्रॅक्चर झालेला होता. आणि आत्ताही नवरात्राची घट बसायला 3च दिवस बाकी, आज 1 तारीख आहे. आणि आजच सकाळी सकाळी फोन आलेला आहे की ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तोच हात आणि तोच पाय. तर काय योगायोगी काही समजत नाही. तर सकाळ आज नाही नाशिकला केलेलं त्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट. घर फक्त 2-250 मीटर, मीटर पण नाही म्हणते, 2-250 फूट राहिलेलं होतं. तर तेव्हाच असं झालेलं आहे, म्हणजे 2-3 सेकंदामध्ये 3-4 सेकंदामध्ये तो घरी पोचला असता. आणि तेव्हाच असं झालेलं आहे. तर काहीच आयुष्याचं खरं नाही, कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. तर केलेलं आहे ॲडमिट आणि बघू आता भेटायला जायचं आहे उद्या किंवा परवा. आज तर काही वेळ नाही, कारण आपलं काही किती अर्जंट काम असलं ना, आपल्या शेतकऱ्याचे काही कामं आवरती नाही. आणि नको होतं असं घडायला, पण घडलं. तर अवघडच झालेले आहे. आणि बायको घरी प्रेग्नेंट आहे, तिला चालू आहे 9वा महिना. आणि आई त्याच्यापाशी थांबलेली आहे आता दवाखान्यामध्ये. आणि घरी पण कधी काय होईल ना काहीच सांगता येत नाही बरं का. आणि त्याचं पण असं झालं ना तर वाटत नव्हतं त्याचं पण असं होईल. पण म्हणजे गणपती बाप्पाचीच काहीतरी कृपा की बाकीचं कुठंच काही खर्चटलेलं नाही आहे. फक्त थोडंसं म्हणजे हात आणि पाय फ्रॅक्चर झालेलं आहे. म्हणजे मागच्या वर्षी जिथं झालं ना त्याच ऑपरेशन केलेलं होतं ना, तर त्या सळ्या टाकलेल्या होत्या ना, मात्र वाटतं त्या सळ्यांचं काहीतरी झालेलं असेल. आणि एक्सरे वगैरे काढलेले, पण बघू आता काय सांगता काय डॉक्टर. कारण सकाळी फोन आला तेव्हा 7 वाजलेले होते आणि शक्यतो 9-9:30ला शहरातले डॉक्टर येतात ड्युटीवर. तर काय सांगितलं असेल तर बघू आता. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा 2-3 दिवस, मग तुम्हाला पण कळेल की कसा प्रकार असतो आणि कधी पण काही होऊ शकतं. तर सर्वांनी ज्याची त्याची काळजी घ्या. आणि कसं असतं माहिती का, शहरामध्ये ना इतकं कॉम्पिटिशन झालेलं आहे ना, हा त्याच्या पुढं आणि तो त्याच्या पुढं, तर असं नाही करायला पाहिजे. तू पण जाय आणि दुसऱ्यांना पण हळूहळू जाऊ दे. तर समोरून एक मोठी ट्रक येत होती आणि नेमकं तिचं ते LED बल्ब असल्यामुळे याच्या चेहऱ्यावरती खूप त्याचा म्हणजे असं उजेड आला. आणि उजेड आल्यामुळे तो उजेड आल्यामुळे याचे डोळे झाकले गेले आणि डोळे झाकल्यामुळे याला काहीच दिसलं नाही पुढचं. आणि त्या तर बघू आता कितपत गणपती बाप्पाची आपल्याला साथ आहे. तर देव कृपा करून काहीच निघू नये. कारण मागच्याच वेळेस म्हणजे वर्ष पण नाही झालेलं, वर्षाला पण 3-4 दिवस बाकी आहे. तर तेव्हाच त्याने 1.5 लाख रुपये दवाखान्यामध्ये घातलेले. आणि तेच, आणि शहरात कसं असतं, दिवसाला दिवस हा टिपवावाच लागतो. आणि महिन्याचं पेमेंट आलं की त्याच्यामध्ये सगळं आपलं नियोजन असतं, कसं खर्चायचं, कसं ठेवायचं, किती शिल्लक ठेवायचे. मागं एक पोरगी आहे तर त्याची दुखणं, आणि आता सध्या बायको प्रेग्नेंट, तर तिला पण पैसा थोडाफार ठेवावाच लागणार होता. तर मागच्याच वेळेस जेव्हा असा ॲक्सिडेंट झाला ना तेव्हा 1.5 लाख रुपये त्यांनी घातलेले. आणि आता देवकृपा करून काहीच तसं रिपोर्टमध्ये येऊ नये, नॉर्मल असावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे. तर बघू मग आता काय होतं काही नाही. तर फोन आल्याशिवाय तर काही कळणार नाही आता नेमकं ॲक्सिडेंटमध्ये काय निघालेलं आणि काय नाही. तर खूप अवघड जीवन असं. आणि घरातल्या करत्या माणसाला जर ह्या असं अडचणी आल्या ना तर मग जरा जास्तच टेन्शन येऊन जातं. कारण 2 बाई माणसं काहीच करू शकत नाही. जो माणूस बाहेर काम करून कमवतोय आणतोय घरामध्ये, आणि त्याच माणसाचं जर म्हटलं. आणि शहरामध्ये कसं असतं, दररोजचं मीटर चालू आहे, तुम्ही जेवण करा किंवा उपाशी राहा, मीटर त्याचंवालं चालूच आहे. तर शेंगा पण खुडायच्या बघा. आणि कामं तर इतकी आलेली ना, दिसत होतं मागं शेंगा इतकी कामं आलेली ना, तर कामच उरकत नाही आहे. वालाचे शेंडे खुडायचे, इकडं मका पण बघा, तुम्हाला मागं दिसत असेल आपली मका पण 15-1 दिवसावर आलेली सोंगायला. आणि त्याच्यामध्ये जरी असे दुखणे जर म्हटलं ना तर मग अवघड होऊन जातं. तर चला मग आजचा व्हिडिओ थोडासाच आहे. तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा. आणि नवीन कुणी असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर दवाखान्यात गेल्यावर काय होतं काय नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगालच तुम्हाला. चला तर मग.